नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच आपली लाडकी लालपरीने आजवर करोडो महाराष्ट्रीयन लोकांना त्यांच्या गावापर्यंत त्यांच्या हक्काच्या माणसापर्यंत पोहोचवले आहे। पण गेल्या काही महिन्यात एसटी महामंडळाने घेतलेले काही निर्णय आणि सरकारने सुरू केलेल्या काही योजनांमुळे लालपरीचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला आहे। आज आपण अशा दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल सविस्तर बोलणार आहोत, ज्यांनी महाराष्ट्रातील लाखो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला आहे। पहिली योजना म्हणजे महिला सन्मान योजना, ज्या अंतर्गत महिलांना टिकटात थेट 50% सूट मिळते। आणि दुसरी योजना म्हणजे अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, ज्या अंतर्गत 75 वर्षावरील आमच्या आजोबा आजींना संपूर्ण प्रवास मोफत देण्यात आला आहे। पण मित्रांनो, फक्त योजना सुरू झाली एवढंच माहीत असून चालत नाही। ही योजना नक्की काय आहे, याचा लाभ कसा मिळवायचा, अलीकडचे शासनाने लागू केलेले स्मार्ट कार्ड काय आहे, ते कुठे आणि कसे काढायचे, जर हे कार्ड नसेल तर काय होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते। चला तर मग सर्वात आधी बोलूया महिला सन्मान योजना याबद्दल। 17 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पात ह्या योजनेची घोषणा करण्यात आली आणि अतिशय वेगाने याची अंमलबजावणी सुरू झाली। वय मर्यादा नाही। या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही वयाच्या महिलांना याचा लाभ घेता येतो। अगदी लहान मुलींपासून ते तरुण आणि वृद्ध महिलांपर्यंत सर्वांना तिकीट दरात सरसकट 50% सूट मिळते। सर्व बस प्रकारमध्ये सवलत। लोकांना असा गैरसमज असतो की ही सूट फक्त सध्या लाल बसमध्येच मिळते, पण तशी नाही। ही सवलत 50% आहे। एसटी महामंडळाची साधी आरामदायी एसआयडी शिवशाही आणि अगदी वाहतुकीनुकूल एसी शिवाई बसमध्येही लागू आहे। फायदा कोणाला? नोकरी करणाऱ्या महिला, शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनी, शेतकरी महिला आणि बाजारासाठी प्रवास करणाऱ्या महिलांना यामुळे दरमहा हजारो रुपयांची बचत होत आहे। योजनेमागचा उद्देश काय होता? महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनणे आणि त्यांच्या गतिशीलामध्ये वाढ करणे हा यामागचा मुख्य हेतू होता। आज आपण पाहतोय की बसमध्ये महिलांची गर्दी लक्षणीय वाढली आहे, कारण प्रवास स्वस्त झाल्यामुळे महिला आता वेगवेगळ्या कामांसाठी घराबाहेर पडत आहे। आता वळूया आपल्या घरातील सर्वात महत्त्वाच्या घटकाकडे, म्हणजेच आपल्या ज्येष्ठ नागरिकांकडे। शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये सवलती जाहीर केल्या आहेत। पहिली श्रेणी 70 वर्षावरील नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ही योजना सुरू करण्यात आली। ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय 75 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांना एसटी महामंडळाच्या कोणत्याही बसमधून 100% मोफत प्रवासाची सोय आहे। म्हणजेच त्यांना प्रवासासाठी एकही रुपये तिकीट द्यावे लागत नाही। ही आजी आजोबांसाठी खूप मोठी सुखाची गोष्ट ठरली आहे, कारण वयाच्या या टप्प्यावर त्यांना तीर्थयात्रा किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी पैशाची चिंता करावी लागत नाही। दुसरी श्रेणी म्हणजे 65 ते 75 वयोगट। ज्या नागरिकांचे वय 65 ते 75 वर्षाच्या दरम्यान आहे, त्यांना एसटी प्रवासात 50% सवलत दिली जाते। पूर्वी ही सवलत फक्त पुरुषांसाठी 65 वर्षावरून आणि महिलांसाठी 60 वर्षावरून सुरू व्हायची, पण आता नव्या नियमानुसार यामध्ये सुसूत्रता आणली गेली आहे। स्मार्ट कार्ड म्हणजे काय? तर मित्रांनो, आता येतोय हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा भाग। योजना तर खूप सुंदर आहे, पण आता त्यापूर्वीसारख्या कागदी तिकिटावर किंवा नुकतेच आधार कार्ड दाखवून चालणार नाही। सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट कार्ड अनिवार्य केला आहे। हे भारत सरकारचे वन नेशन वन कार्ड या धोरणांतर्गत तयार केलेले एक डिजिटल कार्ड आहे। हे कार्ड फक्त एसटी बससाठी नाही, तर भविष्यात मेट्रो, लोकल ट्रेन आणि इतर सार्वजनिक वाहतुकीसाठी सुद्धा वापरता येणार आहे। एसटी महामंडळाने आपले तिकीट यंत्रणा डिजिटल करण्यासाठी आणि सवलतीचा गैरवापर रोखण्यासाठी हे कार्ड लागू केले आहे। पूर्वी अनेकदा वयाचा खोटा पुरावा दाखवून किंवा एकाच पासवर दुसऱ्यांनी प्रवास केल्याच्या तक्रारी यायच्या। हे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यापर्यंतच शासनाचा पैसा पोहोचावा यासाठी बायोमेट्रिक आणि डिजिटल पडताळणी आहे। या कार्डवर लाभार्थ्याचा फोटो, नाव आणि वयाची अचूक नोंद असते। अनेकांच्या मनात संभ्रम आहे की हे कार्ड नक्की कुठे आणि कसे काढायचे। चला तर मग ही सोपी प्रक्रिया समजून घेऊया। आवश्यक कागदपत्रे। कार्ड काढण्यासाठी जाताना खालील मूळ ओरिजिनल कागदपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती सोबत ठेवा। आधार कार्ड, ओळखीचा आणि पत्त्याचा सर्वात महत्त्वाचा पुरावा। वयाचा पुरावा फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी। यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला।
रहिवासी पुरावा. लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. आधार कार्डवर महाराष्ट्राचा पत्ता असावा. मोबाईल नंबर. कार्ड लिंक करण्यासाठी चालू असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे, ज्यावर OTP येईल. पासपोर्ट साईज फोटो. कार्ड छापण्यासाठी तुमचा थेट तिथे वेबकॅमने फोटो घेतला जातो, तरीही एक फोटो सोबत ठेवावा. कार्ड कुठे मिळणार? हे कार्ड मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ST बस डेपो मध्ये जावे लागेल. तिथे महामंडळाने खास स्मार्ट कार्ड केंद्र सुरू केले आहे. तिथे जाऊन तुम्हाला एक छोटा अर्ज भरावा लागतो. कागदपत्रे पडताळणी जातात, तुमचा फोटो घेतला जातो आणि काही दिवसात किंवा काही डेपोमध्ये त्वरित हे स्मार्ट कार्ड हातामध्ये दिले जाते. यासाठी शासनाने ठरवून दिलेले नाममात्र शुल्क रजिस्ट्रेशन फी भरावी लागते. तर मित्रांनो, आज आपण ST महामंडळाच्या महिला सन्मान आणि अमृत ज्येष्ठ नागरिका या अत्यंत महत्त्वाच्या योजनेची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत पाहिली. तंत्रज्ञान बदल आहे, त्यानुसार आपण हे बदलले पाहिजे. त्यामुळे जर तुमच्या घरातील माता भगिनी किंवा आजी आजोबांनी अजूनही स्मार्ट कार्ड काढले नसेल तर त्यांना आजच जवळच्या डेपोमध्ये घेऊन जा आणि हे कार्ड बनवून घ्या, कारण योग्य कागदपत्राशिवाय सवलतीचा हक्क मागणे कठीण होईल. तुम्हाला आजच हा माहितीपूर्ण आणि सविस्तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुमच्या भागात स्मार्ट कार्ड सहज मिळत आहे का की काही अडचण येत आहे हेही कमेंट मध्ये सांगा. हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागली आहे, त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणत्याही गरजू नागरिकांची फसवणूक होणार नाही किंवा त्यांना योजनेपासून वंचित राहावे लागणार नाही. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन आणि माहितीपूर्ण विषयावर. तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल. धन्यवाद.